हे ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द नेक्स्ट एपिसोड ऑफ डेली गोल्ड अनालिसिस. मी डॉक्टर वर्षा भारुड व्ही आर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत करते. आपण जे अनालिसिस डेली देत असतो त्यामध्ये मी तुम्हाला काल एक मेजर झोन दिला होता. तो झोन म्हणजेच काय की 43-13 या झोनपासून जर गोल्डमध्ये सेलिंग आपल्याला पाहायला मिळाली, इथे जर कॅन्डल क्लोजिंग जर डाऊन साईड झाली तर आपल्याला इथे खूप सेलिंगची रॅली पाहायला मिळणार होती. हे मी मेन्शन केलं होतं. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ॲज इट इज फॉलो झालेलं आहे. तर आपल्या ज्या लेवल्स आहेत त्या खूप इम्पॉर्टंट ठरत आहे. म्हणून आपला चॅनल आहे, आपले जो व्हिडिओ आहे ते तुमच्या ट्रेडर फ्रेंड्सलाही शेअर करायला विसरू नका. तुम्हाला जर युजफुल ठरत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका फ्रेंड्स. चला तर आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. हे ट्रेडर्स, जसं की आपण डेली टाईम फ्रेम ॲनालिसिस करत असतो, स्टार्टिंग आपली डेली टाईम फ्रेमची असते आणि मी काल तुम्हाला मेन्शन केलं होतं की काल आपण ज्यावेळेस रेकॉर्डिंग केली त्यावेळेस ही जी कॅन्डल होती डेची कॅन्डल ग्रीन होती आणि तुम्हाला हे पण सांगितलं होतं की खाली कॅन्डलने लो बनवलेला आणि याचाच अर्थ काय की वरतून सेलिंग प्रेशर आल्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला एक ड्रॉप पाहायला मिळणार आणि जो की झालेला आहे. राईट. आज काय होऊ शकतं तर आपण पुन्हा एकदा आपलं सर्व जे डायग्राम आहे, जे ड्रॉइंग आपण डेली केलेलं असतं ते आपण ओपन करूया आणि लोअर टाईम फ्रेमला शिफ्ट करूया. लोअर टाईम फ्रेममध्ये जर आपण बघितलंच तर सर्व लेवल्स ज्या दिलेल्या होत्या त्या लेवल्स खूप छान अशा फॉलो झालेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला मी हे स्ट्रक्चरही सांगितलं होते की इथे जर सेलिंग झाली तर त्यानंतर आपल्याला इथे एक झोन आहे आणि या झोनमध्ये आल्यानंतर आपल्याला एक बाईंगची ऑपॉर्च्युनिटी मिळणार. 42-18ला एक बाईंगची ऑपॉर्च्युनिटी मिळाली. ऑलमोस्ट तिथे बाईंग बघायला मिळाली तर 135 पिप्स आपल्याला इथे कॅप्चर करायला मिळालेले आहे. त्यानंतर इथे आपल्याला फॉल पाहायला मिळाला आहे. हा झोन पण की झोन होता जो की मार्केटने आज सकाळीच ब्रेक केलेला आहे. याचाच अर्थ मार्केटमध्ये मूवमेंट खूप छान आपल्याला सेलिंगचा पाहायला मिळालेला आहे. जी की आपण की झोन सांगितला होता 43-13 आपल्याला. बरं, हा झोन का इम्पॉर्टंट होता? कारण हा झोन 1 आवर 4 आवरचा प्रिव्हियस काय होता? सपोर्ट होता. प्रिव्हियस काय होता? डिमांड होता, जो की आता सप्लाय म्हणून काम करतोय. राईट. तर हे ओळखणं महत्त्वाचं असतं की लेवल्स फाइंड आउट करण्यासाठी. आताची आपली नेक्स्ट की लेवल कुठली आहे तर आपण 4 आवर किंवा 1 आवर चार्टमध्ये कधीही जे पण आपले की लेवल्स आहे ते फाइंड आउट करण्यासाठी सप्लाय डिमांड 1 आवर 4 आवर चार्टमध्ये ड्रॉ करायचे. आता आपली जी ड्रॉइंग आहे इथे तुम्ही बघू शकता, इथे एक छान असा फेअर व्हॅल्यू गॅप आणि एक ऑर्डर ब्लॉक आपल्याला पाहायला मिळतोय जो की अजूनही यूज झालेला नाही आहे. याचाच अर्थ काय की आता जर आपण चेक केलं जी सेलिंग आपल्याला पाहायला मिळते तर इथून आपल्याला एक छान अशी बायची मुवमेंट, एक छोटासा बायचा मुवमेंट आपल्याला, छोटासा म्हणण्यापेक्षा एक छान बायचे मुवमेंट आपल्याला इथे पाहायला मिळू शकतं. मग त्याची प्राईस काय आहे? त्याची प्राईस आहे ऑलमोस्ट 41-31 ओके. 41-31 पासून तर आपल्याला नेक्स्ट जे टार्गेट आहे 41-06 म्हणजेच 4100चा टार्गेट धरून तुम्ही चालू शकता. 4100पासून एक छान आपल्याला काय मिळणार आहे? बायसाठी रॅली मिळणार आहे. बायसाठी एक प्लॅन तुम्ही इथे नक्कीच करू शकता. प्रिव्हियस झोन आहे, ऑर्डर ब्लॉक आहे, फेअर व्हॅल्यू गॅप आहे जो की आत्तापर्यंत अनमिटिगेटेड आहे. या फेअर व्हॅल्यू गॅपचा तुम्ही यूज करून इथे काय करू शकता? ट्रेड करू शकता. FVGI आणि बॉटमला आपला काय आहे? ऑर्डर ब्लॉक आपल्याला इथे पाहायला मिळतो. ओके, हे झालं आपलं हायर टाईम फ्रेममधलं 1 आवरमधलं. चला आता आपण 15 मिनिट चार्टमध्ये शिफ्ट करूया. आत्ताचा फ्लो सध्या तर डाऊन साईडच आहे. मार्केटमध्ये बाईंग आल्यानंतर आपल्याला रॅली सेलिंगसाठी, कारण गोल्ड बेरिश आहे, सेलिंगसाठी प्लॅन कुठून करायचा याबद्दल आपण आता डिस्कशन करूया. ओके, बाय साईड तर मी तुम्हाला प्लॅनिंग सांगितली आहे, तरी 15 मिनिट्समध्ये एकदा प्रॉपर एक प्राईज मिळते का बघूया. ओके, ठीक आहे. चला आता इथे आपल्याला इथून हा एक झोन आहे. ठीक आहे. झोन इन मल्टिपल टाईम फ्रेम ॲनालिसिसमध्ये आपल्याला काय करावं लागतं? झोन इन झोन ड्रॉ करावं लागतात. तर बॉटम साईज जर मार्केटमध्ये एकदमच सेलची रॅली आली, ओके, तर घाबरून जाऊ नका. त्यासाठी जो आपला झोन असणार आहे ना, तो हा झोन आपल्याला इथे काम करणार. ओके, बॉटम मोस्ट तुम्हाला एकदम लेवल देऊन देते की जर आपल्याला सेलची रॅली पाहायला मिळाली तर तुम्ही इथून छान अशी बाय साईड एक मुवमेंट पकडू शकता, बाय साईड कॅप्चर करू शकता. म्हणजे 4,000ची लेवल जी आहे ती आपल्यासाठी बाईंगसाठी एक चांगली लेवल ठरू शकते. तर वेट करा, वेट करा. तुम्हाला खूप छान असा याचा रिझल्ट मिळणार आहे. जसं की काल पण मी तुम्हाला या लेवल सांगितल्या होत्या. 4200ची लेवल सांगितली होती. 19-22 पासून हा झोन आहे. इथून जर तुम्ही जर छान असा प्लॅन केला असता तर खूप मोठी रॅली इथे कॅप्चर झाली. नक्कीच आता इथे पण होणार आहे. आपल्याला इथे पण 4,000च्या लेवलला जरी प्राईज आली ना, तिथे तुम्ही अलर्ट राहा, बाय साईड प्लॅन करू शकता. त्यानंतर अजून तर आपल्याला इथे पुलबॅकसाठी कुठलीही आपल्याला कॅन्डल, रेड कॅन्डल नाही आहे. त्यामुळे
थोडा वेट करूया आपण. FVG आपल्याला जो हा हाय आहे आता सध्या गोल्डचा. चला इथपर्यंतचा ड्रॉप घेतला आपण. जर मार्केटमध्ये ड्रॉप पाहायला मिळाला तर आपल्याला सेल साईड प्लॅनिंग कुठून करायची आहे? सेल साईड आपल्याला जो झोन मी ड्रॉ केलेला आहे त्याची प्राईस तुम्हाला देते. बघा पूर्ण मी ॲनालिसिस आज देऊन देते की कशा पद्धतीने तुम्हाला मार्केटमध्ये प्लॅन करायचे, रेडी राहायचे. सेल साईड हा सेलिंग झोन आहे. ओके, 4189 पासून तुम्हाला पुन्हा एकदा सेलिंग पाहायला मिळू शकते. आजसाठीचा जो सिनॅरिओ आहे आपल्याला हा एकंदरीत पाहायला मिळतो आहे. बघू शकता तुम्ही, हा जो आहे आपला सेलिंग एरिया आहे. इथूनच आपल्याला भविष्यात फ्युचरमध्येही सेलिंग पाहायला मिळणार आहे. मी तिथे हा आपला सप्लाय बनणार आता, नेक्स्ट सप्लाय आणि हा आपला डिमांड झोन आहे. ओके, तर सर्व विथ रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्ही ह्या ट्रेड्सला फॉलो करू शकता. ओके, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. असे छान छान लेवल्स मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. पेशन्स, रिस्क मॅनेजमेंट आणि डिसिप्लिननी ट्रेड करा, नक्कीच तुम्ही प्रॉफिटेबल बनणार.